तर काय स्टडी करायचं आपल्याला? हीट फ्लो. ओके. पण हीट फ्लो स्टडी करायच्या अगोदर आपण थोडासा बाकी अगोदरचे जे फ्लोज आहेत, करंट फ्लो, फ्लुइड फ्लो, याचाही स्टडी करू आपण. तर फ्लुइड म्हणा किंवा तुम्हाला काय म्हणता येणार, लिक्विड किंवा गॅसेस जे आहेत ते कोणीकडून कोणीकडे फ्लो होतात, आपल्याला स्टडी करायचा आहे फ्लो. सो लिक्विड किंवा गॅसेस फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. यांचा जो फ्लो असतो तो कुणीकडे असतो? हायर प्रेशर. हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. ओके. नंतर आपण करंट फ्लो स्टडी करू किंवा चार्ज फ्लो स्टडी केला तरी चालेल. चार्ज कुणीकडे फ्लो होतो? फ्रॉम हाय पोटेन्शियल डिफरन्स टू लो पोटेन्शियल डिफरन्स, किंवा आपल्याला असं म्हणता येणार चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. फक्त प्रेशरच्या जागी वर्ड काय आला? पोटेन्शियल. आणि नंतर जर आपण हीटचा स्टडी केला तर हीट फ्लोज फ्रॉम, हीटचा फ्लो काय असतो? हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इथे हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. समजलं का हे? म्हणून इथे गॅस फ्लोसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? प्रेशर डिफरन्स. आणि चार्ज फ्लोसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? पोटेन्शियल डिफरन्स. आणि हीट फ्लोसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? टेम्परेचर डिफरन्स. तर प्रेशर डिफरन्स असेल तर फ्लुइड फ्लो होणार, बरोबर आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स असेल तर चार्ज फ्लो होणार. आणि टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट फ्लो होणार. आणि आता हा विषय आलाच तर एक समजून घ्या, बरोबर. समजा पहिल्यांदा आपण लिक्विडच्या बाबतीत घेत आहोत. समजा हे ट्यूब आहे आणि या ट्यूबमधून लिक्विड फ्लुइड फ्लो होत आहे. हे फ्लुइड आहे, हे फ्लो होत आहे. या पहिल्या एंडला प्रेशर आहे, इथे जे प्रेशर आहे कुठेतरी हे आहे P1. आणि दुसऱ्या एंडला कुठेतरी प्रेशर मोजलं ते आहे P2. या दोन एंड्समधलं अंतर आहे L किंवा X. कुणी Lने दाखवेल, कुणी Xने दाखवेल, कुणी Rने दाखवेल. तुम्हाला म्हटलं इथे चेंज आहे, प्रेशरमध्ये चेंज आहे, तर तुम्हाला लिहिता येणार प्रेशर ग्रॅडियंट. काय? प्रेशर ग्रॅडियंट. कुठलाही ग्रॅडियंट काय असतो? चेंज अपॉन, नाही, चेंज अपॉन ओरिजिनल तर ती स्ट्रेन झाली. चेंज अपॉन डिस्टन्स. मग चेंज इन प्रेशर अपॉन डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड प्रेशर ग्रॅडियंट. प्रेशर ग्रॅडियंट काय लिहिता येणार? P2 मायनस P1 अपॉन डिस्टन्स. समजलं? हे काय झालं? प्रेशर ग्रॅडियंट. एखादी वायर आहे, लक्ष द्या, ही वायर आहे आणि या वायरमधून काय फ्लो होत आहे? करंट. इथलं पोटेन्शियल आहे V1 आणि इथलं पोटेन्शियल आहे V2. ओके. आणि हा एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे. आणि हे अंतर किती आहे? X. तर इथे पोटेन्शियलमध्ये डिफरन्स आहे, तर आपल्याला कोणती टर्म डिफाईन करता येणार? पोटेन्शियल ग्रॅडियंट. मग पोटेन्शियल ग्रॅडियंट काय असेल? हे केनी दाखवतात. चेंज इन पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रॅडियंट. मग चेंज इन पोटेन्शियल कसं काढणार तुम्ही? V2 मायनस V1 अपॉन डिस्टन्स. तसंच हा एक रॉड आहे, हा रॉड आहे मेटल रॉड म्हणा. ओके, मेटल रॉड घेऊ आपण. हा एक मेटलचा रॉड आहे. या एका एंडचं टेम्परेचर आहे T1, दुसऱ्या एंडचं टेम्परेचर आहे T2. T1ला तुम्ही लिहू शकता θ1, T2ला तुम्ही लिहू शकता θ. टेम्परेचर एक तर थीटाने दाखवतील किंवा टीने दाखवतील. तर इथे तुम्हाला एक टर्म डिफाईन करता येते, दॅट इज टेम्परेचर ग्रॅडियंट. टेम्परेचर ग्रॅडियंट काय असेल ते पण आपण केने दाखवून देऊ, पण के नाही वापरत इथे, म्हणून मी याला असंच राहू देतो. टेम्परेचर ग्रॅडियंट काय असणार? टेम्परेचरमधला डिफरन्स अपॉन दोन पॉईंटमधलं अंतर X, बरोबर आहे. यालाच तुम्ही काय लिहू शकता? डेल्टा थीटा अपॉन X. यालाच तुम्ही काय लिहू शकता? θ2 मायनस θ1 अपॉन X किंवा T2 मायनस T1 अपॉन X. समजलं का? जी क्वांटिटी विथ लेंथ बदलते, विथ डिस्टन्स बदलते, त्याचा आपल्याला ग्रॅडियंट काढता येणार. जसं तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये वर गेलेत तर हवेचं प्रेशर वाढत जाते की कमी होत जाते? कमी कमी होत जाते, बरोबर आहे. विथ हाईट, हाईट म्हणजे एक प्रकारचं काय आहे? डिस्टन्स. तो फॅन सुरू करा ना मागचा, फॅन सुरू करा मागचा. तर हाईट म्हणजे एक प्रकारचं काय आहे? डिस्टन्स. मग डिस्टन्सनुसार प्रेशर काय होत आहे? बदलत आहे. तो चेंज इन प्रेशर अपॉन त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किंवा हाईट, दॅट इज कॉल्ड ॲज प्रेशर ग्रॅडियंट. कळलं का?
हे 3 ग्रॅडियंट, व्हेलॉसिटी ग्रॅडियंटही आपण स्टडी केलं आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. ग्रॅडियंट ही टर्म समजली का? सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट, चेंज इन प्रेशर अपॉन डिस्टन्स, प्रेशर ग्रॅडियंट, चेंज इन पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स, पोटेन्शियल ग्रॅडियंट, चेंज इन टेम्परेचर अपॉन डिस्टन्स, टेम्परेचर ग्रॅडियंट. बरोबर आहे. आणि या ग्रॅडियंटच्या युनिट जे असेल इथे काय असणार? प्रेशरचं युनिट अपॉन डिस्टन्सचं युनिट. इथे काय असणार? व्होल्ट पर मीटर, व्होल्टचं युनिट म्हणजे पोटेन्शियलचं युनिट अपॉन डिस्टन्सचं युनिट. इथे टेम्परेचरचं युनिट अपॉन डिस्टन्सचं युनिट. टेम्परेचरचं युनिट केल्विन, डिस्टन्सचं युनिट मीटर. केल्विन पर मीटर, तुम्हाला म्हटलं केल्विन पर मीटर कशाचं युनिट आहे? तर ते टेम्परेचर ग्रॅडियंटचं युनिट आहे. समजत आहे का? मी म्हटलं न्यूटन पर, ऐका आता, न्यूटन पर मीटर क्यूब कोणत्या ग्रॅडियंटचं युनिट आहे? न्यूटन पर मीटर क्यूब कोणत्या ग्रॅडियंटचं युनिट आहे? बघा ना, असं करा ना, याला काय करू शकता तुम्ही? न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि अपॉन मीटर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे प्रेशर, मीटर म्हणजे अंतर. म्हणजे काय झालं? प्रेशर ग्रॅडियंट. प्रेशर ग्रॅडियंटचं युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर क्यूब. ओके. न्यूटन पर मीटर क्यूबचा जर विचार केला त्याला फोर्स पर युनिट व्हॉल्यूम लिहिता येते. व न्यूटन म्हणजे फोर्स, मीटर क्यूब म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे फोर्स पर युनिट व्हॉल्यूमचं युनिट आणि प्रेशर ग्रॅडियंटचं युनिट सेम असेल. कसंही बदल तुम्हाला बरोबर ओळखता आला पाहिजे. ग्रॅडियंट समजले सर्व? ओके. आता पहा, लक्ष द्या की लक्ष इथे द्या, जर हा प्रेशर ग्रॅडियंट जास्त असेल, प्रेशरमधला डिफरन्स जर जास्त असेल, फ्लुईड फास्ट फ्लो होणार. फ्लुईड काय होणार? फास्ट फ्लो होणार. म्हणजे तुम्हाला या तिन्ही केसमध्ये आता घेऊ आपण, बोर्डवर नाही सगळं काढलेलं आहे, तर या तिघांचंही सायमल्टेनियस आपल्याला स्टडी करता येईल. ओके. तर थोडं आणखी कमी करून घेऊ. तर पहा, इथे समजा इथे काय फ्लो होत आहे? फ्लुईड फ्लो होत आहे. सो किती फ्लुईड फ्लो झालं? समजा फ्लुईड फ्लो झालं क्यून, टाईम किती लागला? टी. तर क्यू बाय टीला तुम्ही काय म्हणणार? फ्लुईड करंट. काय? फ्लुईड करंट. इथे चार्ज फ्लो होत आहे, चार्ज आहे क्यून, टाईम लागला टी, तर चार्ज अपॉन टाईम इलेक्ट्रिक करंट. इथे हीट फ्लो होत आहे, हीट फ्लो झाले क्यून अपॉन टाईम, याला काय म्हणणार? हीट करंट. करंट म्हणजे एका सेकंदात जेवढं काही फ्लो होत असेल ती क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड करंट. बरोबर आहे. लिक्विड फ्लो होत असेल तर त्याला लिक्विड करंट, फ्लुईड करंट म्हणणार. बरोबर आहे. चार्ज फ्लो होत असेल तर त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणणार आणि हीट फ्लो होत असेल तर त्याला हीट करंट म्हणणार. या इथे पहिल्या केसमध्ये हा क्यू काय आहे? किती व्हॉल्यूम फ्लो होऊन राहिलं? व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब पर सेकंड हे असेल. व्हॉल्यूम फ्लोईंग पर युनिट टाईम. इथे काय आहे? चार्ज फ्लोईंग पर युनिट टाईम. इथे काय आहे? हीट फ्लोईंग पर युनिट टाईम. प्रत्येक ठिकाणचा क्यू वेगळा आहे. इथला क्यू काय आहे? व्हॉल्यूम आहे. इथला क्यू काय आहे? चार्ज आहे. इथला क्यू काय? हीट आहे. हीट इज इक्वल टू वर्क. याचं युनिट काय असणार? जूल किंवा कॅलरी. याचं युनिट काय असणार? कुलम. याचं युनिट काय असणार? यस, व्हॉल्यूम आहे ना हे, त्याचं युनिट काय असणार? मीटर क्यूब असणार. ओके. आणि हा जो करंट आहे, हाही करंट आहे, हाही करंट आहे, हाही एक प्रकारचा करंट आहे. बरोबर आहे. करंट म्हणजे जे फ्लो होत असेल त्याला करंट म्हणतात, है ना. आणि हा करंट, मला सांगा, प्रेशरमधला डिफरन्स जेवढा जास्त, करंट तेवढा जास्त. म्हणून हा करंट कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? प्रेशरमधल्या डिफरन्सला, P2 मायनस P1. अंतर जेवढं जास्त असेल तेवढा फ्लो कमी होणार. ते जे अंतर आहे त्या ट्यूबचं, ते फ्लोला काय करेल? अपोज करेल. म्हणून हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स असणार. जेवढा एरिया जास्त असेल तेवढा फ्लो जास्त असणार. हा त्याला कसा असणार? डायरेक्टली. ही झाली प्रोपोर्शनॅलिटी. सो इट इज प्रोपोर्शनल pressure difference inversely proportional to x, means directly proportional to pressure gradient and directly proportional to area. समजलं का? अरे हो की नाही? जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल, इक्वल वापरायचं असेल, तर एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल. तो फ्लुईडमध्ये विस्कॉसिटीस रिलेटेड असेल, इथे जो आहे तो रेजिस्टन्स रिलेटेड असेल किंवा कंडक्टन्स रिलेटेड असेल, इथे जो आहे तो हीट रेजिस्टन्स किंवा हीट कंडक्टन्स रिलेटेड असेल. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला तुम्ही कोएफिशियंटही म्हणू शकता. इथला एक वेगळा कोएफिशियंट असेल, इथे एक वेगळा कोएफिशियंट असेल, तिकडे एक वेगळा कोएफिशियंट. केव्हा घ्याल? जेव्हा प्रोपोर्शनल काढाल आणि इक्वल वापराल, तर तिथे कॉन्स्टंट वापरत असाल, त्या कॉन्स्टंटला मी कोएफिशियंट म्हणत आहे सध्या. त्याला काही नाव वगैरे आपण ठेवू नये कोणता कोएफिशियंट आहे, पण समजून घ्या तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ओके.
इथे काय करणार की हा जो करंट आहे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पोटेन्शियल डिफरन्सला. जेवढं व्होल्टेजमधला डिफरन्स जास्त तेवढा करंट जास्त, जेवढी लेंथ जास्त तेवढा करंट कमी. इट इज अगेन प्रोपोर्शनल टू ए. आणि इथे तुम्ही प्रोपोर्शनल लिहाल किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जेवढा जास्त असेल, तुम्हाला माहिती आहे वायर जेवढी जाड तेवढा करंट सहज फ्लो होणार. बरोबर आहे. इथे तेच करायचं आहे आणि हा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग इथे हा करंट कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, डेल्टा थिटा किंवा थिटा टू मायनस थिटा वन किंवा T2 मायनस T1. तर जेवढा टेम्परेचरमधला डिफरन्स जास्त तेवढी हीट जास्त फ्लो होणार. तुम्ही बोलाल मध्ये तर तुम्हाला काही समजणार नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे हे काय, आम्हाला काही समजत नाही त्या सरांचं. T2 मायनस T1 टेम्परेचरमधला डिफरन्स जेवढा जास्त तेवढी हीट जास्त फ्लो होणार. जेवढं अंतर जास्त तेवढी हीट कमी फ्लो होणार. जेवढा एरिया जास्त तेवढी हीट जास्त फ्लो होणार. आणि हा झाला हीट करंट. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला हे साईन काढून टाकायचं असेल, इक्वल टू वापरायचं असेल तर वापरतात की हा फॉर्म्युला आपल्यासाठी या चॅप्टरमध्ये महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर ॲनालॉजी समजली असेल तर तुम्हाला लक्षात येणार काय बोलत आहे मी. तर समजलं, एवढं समजलं का तुम्हाला. आता पहा परत ना, तर मला पण इथे याला आणखी लहान केलं तर प्रॉब्लेम जाईल. मला तुम्हाला रेजिस्टन्स समजून सांगायचं. मी फक्त आता हीटकडे जातो, फक्त यावर दुसऱ्या स्लाईडवर जाऊ आपण. ओके, तर तुम्हाला ओहम्स लॉ माहीत आहे. काय माहीत आहे? ओहम्स लॉ. सांगा बरं काय असतो. व्ही इक्वल टू आय आर. बरोबर आहे. तर आर इक्वल टू काय असणार, व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन आय काय आहे, करंट. म्हणून जर तुम्हाला रेजिस्टन्स काढायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. हा कोणता रेजिस्टन्स झाला, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. जर तुम्हाला हीट रेजिस्टन्स काढायचं असेल तर टेम्परेचर डिफरन्स अपॉन हीट करंट. तुम्हाला फ्लुईडला होणारा रेजिस्टन्स काढायचं असेल तर प्रेशर डिफरन्स अपॉन फ्लुईड करंट. हे जर तुम्हाला ॲनालॉजी समजली असेल तर तुम्हाला समजायला सोपं जाणार. हा कोणता रेजिस्टन्स झाला, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. म्हणून याला तुम्ही काय म्हणू शकता, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. तर ओके, हा झाला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स नंतर इथे काय करणार तुम्ही दुसरा, तर काय करणार, तुम्हाला काय काढायचं आहे, हीट रेजिस्टन्स. हीट रेजिस्टन्स बिलकुल सेम ॲनॉलॉजी तुम्ही वापराल. हीट रेजिस्टन्स समजा तुम्ही आरनी दाखवला तर इथे काय करणार तुम्ही, टेम्परेचर डिफरन्स अपॉन काय लिहिणार, हीट करंट. टेम्परेचर डिफरन्स अपॉन हीट करंट. आणि जर तुम्हाला काय पाहिजे असेल, फ्लुईडला होणारा रेजिस्टन्स, फ्लुईड रेजिस्टन्स, रेजिस्टन्स टू फ्लुईड, हे जर तुम्हाला काढायचं असेल तर हा आर कसा काढणार, प्रेशरमधला डिफरन्स, प्रेशरमधला डिफरन्स अपॉन फ्लुईड करंट. फ्लुईड करंट, फ्लुईड करंट म्हणजे काय असेल, क्यू बाय टी. समजलं का तुम्हाला, एवढं समजलं. आता बघा याचाच उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. तर इन केस ऑफ हीट आपण हीट करंट कसा काढला होता पहा, लक्ष द्या. बरोबर, काय काढला होता आपण, हीट करंट. कसा काढला पहा, हीट करंट काढताना आपण काय केलं, हीट फ्लोईंग पर युनिट टाईम. हीट करंट काय होता, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. बरोबर आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. आणि जर तुम्हाला इक्वल ठेवायचं असेल तुम्ही काय वापरला होता, के. ओके, पण आपल्याला पाहिजे रेजिस्टन्स. काय पाहिजे आपल्याला, रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स काय असेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग रेजिस्टन्स काय असतो, टेम्परेचर डिफरन्स अपॉन हीट फ्लो. टेम्परेचर डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1 अपॉन हीट फ्लो काय असेल, क्यू बाय टी. बरोबर आहे. T2 मायनस T1 अपॉन क्यू बाय टी काय होणार यावरून. ओके, सो T2 मायनस T1 हा इथेच ठेवला आणि हा क्यू बाय टी याच्या खाली घेतला. इथे काय घेतलं, क्यू बाय टी. तर काय मिळेल, काय मिळेल, एक्स अपॉन के, एक्स अपॉन के इंटू ए. म्हणून एक्स अपॉन के काय झाला, हीट रेजिस्टन्स. बरोबर आहे. म्हणून एक्स अपॉन T2 मायनस T1 एक्स अपॉन के, यालाच तुम्ही काय म्हणणार, हीट रेजिस्टन्स. हो, हीट रेजिस्टन्स. बरोबर, याला पण तुम्ही आरने दाखवू शकता. आर इक्वल टू काय असणार, एक्स अपॉन के. एवढं समजलं का तुम्हाला. जर एवढं समजलं असेल ना, तुम्हाला यावरचं कोणतंही प्रॉब्लेम सोडवता येणार. बस एवढं तुम्हाला आतापर्यंत जे आहे ते फक्त अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी सांगितलं होतं तुम्हाला. एवढं समजलं पाहिजे. हीट रेजिस्टन्स कशाला म्हणतात, एक्स अपॉन के. एक्स काय आहे, हां, पण त्यासाठी ना एक डायग्राम डोळ्यासमोर ठेवायची. हा एक काय घेतला आपण, रॉड घेतला. ओके, आणि
हा एक पहिला पॉईंट आहे. इथलं टेम्परेचर किती आहे T1 किंवा θ1. इथलं टेम्परेचर किती आहे T2 किंवा θ2. या दोन पॉईंटमधलं अंतर किती आहे x, बरोबर आहे. आणि हे हीट फ्लो होत असेल. आणि अलॉंग द रॉड तुम्ही या दोन पॉईंटमधला काय घ्या, टेम्परेचर ग्रॅडियंट घ्या की दुसऱ्या कुठल्याही दोन पॉईंटमधला टेम्परेचर ग्रॅडियंट घ्या, टेम्परेचर ग्रॅडियंट सारखाच राहणार, बरोबर आहे. तर असंही आपल्याला म्हणता येईल. आपल्याला काय स्टडी करायचं आहे, टेम्परेचर ग्रॅडियंट. बरोबर मला काय म्हणायचं समजून घ्या, म्हणजे ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील ना त्यावेळेस बरोबर तुम्हाला हे आठवेल. पहा मी काय म्हटलं, समजा हा एक रॉड आहे, एक एंड जे आहे ते कसं आहे हॉट, दुसरं जे एंड आहे ते कसं आहे कोल्ड. हॉटमधून कोल्ड एंडचं टेम्परेचर आपण मायनस करत असतो. इथे बघा मी काय केलं, हा पहिला पॉईंट घेतला, हा दुसरा पॉईंट घेतला, बरोबर आहे, हा तिसरा पॉईंट घेतला. इथे तुम्ही जो टेम्परेचर ग्रॅडियंट काढाल इथेही तोच असेल. आणखी जर तुम्ही याला रॉडला एक्सटेंड केलं तर कुठेही जर तुम्ही टेम्परेचर ग्रॅडियंट काढला तर अलॉंग द रॉड टेम्परेचर ग्रॅडियंट रिमेन कॉन्स्टंट, कारण हीट फ्लो कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. जेवढी हीट या एंडमधून जात आहे तेवढीच हीट या एंडमधून बाहेर पडत आहे. असं जर होत असेल तर टेम्परेचर ग्रॅडियंट इज सेम अलॉंग दी लेंथ ऑफ द रॉड. सो टेम्परेचर ग्रॅडियंट काय म्हटलं मी, टेम्परेचर ग्रॅडियंट इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट किंवा सेम, कॉन्स्टंट किंवा सेम अलॉंग लेंथ ऑफ द रॉड. आता मला सांगा तुम्ही, इथलं टेम्परेचर आहे T1, इथलं टेम्परेचर आहे T2, इथलं टेम्परेचर आहे T3, इथलं टेम्परेचर आहे T4. समजा हे अंतर जे आहे पहिलं, ओके, या पहिल्या अंतराला तुम्ही x1 म्हणणार, दुसऱ्या अंतराला तुम्ही x2 म्हणणार, तिसऱ्या अंतराला तुम्ही x3 म्हणणार. तर तुम्ही टेम्परेचर ग्रॅडियंट काढणार कसे, ओके. मग तुम्हाला काय काढायचं आहे, टेम्परेचर ग्रॅडियंट. मग पहिल्या केसमध्ये कसा काढणार, येस कसा काढणार, हे हॉट एंड आहे, हे कोल्ड एंड आहे. तुम्ही काय करणार, T1 मायनस T2 अपॉन x1 जेवढा असेल तेवढाच T3 मायनस T2 अपॉन x2 असेल आणि तेवढाच T4 मायनस T3 अपॉन x3 असेल. मला सांगा आता तुम्ही दोन टर्म घ्या कोणतेही, या दोन टर्मपैकी तुम्हाला दोन म्हणजे किती टेम्परेचर आहेत इथे बघा, कुठले दोन घ्या. इथे 1 2 3 तीन टेम्परेचर आहेत आणि दोन डिस्टन्सेस आहेत. एखादं जर टेम्परेचर मिसिंग असेल तुम्हाला काढता येईल. याचं एक्झाम्पल काय असेल माहिती आहे का, मी तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो. पाहायचं एक्झाम्पल काय असेल, समजा हा रॉड आहे, ओके, आणि या रॉडची पूर्ण लेंथ तुम्हाला दिलेली आहे. पूर्ण लेंथ तुम्हाला दिलेली आहे किती असेल, समजा 10 मीटर, ओके. या एंडचं टेम्परेचर आहे काहीतरी θ1 इक्वल टू 20 डिग्री सेंटीग्रेड आणि या एंडचं टेम्परेचर आहे θ2 इक्वल टू सपोज 80 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला म्हणतील की इथे एक पॉईंट आहे, या पॉईंटचं अंतर आहे काय म्हणू आपण की 40 सेंटीमीटर, कारण की 4 मीटर घेऊ, ओके. तर याचं अंतर किती आहे 4 मीटर. तर याचं टेम्परेचर θ बरोबर काढा. काय करणार मला सांगा, या दोन पॉईंटमधला जेवढा टेम्परेचर ग्रॅडियंट असेल या दोन पॉईंटमधलाही सेम असेल. मग इथला जर टेम्परेचर ग्रॅडियंट घेतला तुम्हाला काय करावं लागेल, 80 मायनस 20 अपॉन 10 इक्वल टू इथलं टेम्परेचर किती आहे θ. सो θ मायनस 20 अपॉन 4 बरोबर काय मिळेल θ. समजलं का, अरे यस ऑर नो. हे जर समजलं असेल तुम्हाला यावरचं कोणतंही प्रॉब्लेम सहज सोडवता येईल. आता याला किती घासलं, किती वेगवेगळे फॉर्म्युले तयार केले तरी जे आपण सांगितलं त्याच्या पलीकडे भाऊ यातून काही निघणार नाही. समजलं. आणि रेजिस्टन्स काढायचं काम पडलं तर काय करणार, x अपॉन के, कळलं का. आता तुम्हाला तेही समजलं पाहिजे की जसं सिरीजमध्ये रेजिस्टन्स असतील, पॅरललमध्ये रेजिस्टन्स असतील, तिथे जे करतात इथे तेच करावं लागेल, ओके. तर इथे आपण करू रॉड्स इन सिरीज. पहा लक्ष द्या, हा एक पहिला रॉड आहे, इकडे पहा लक्ष द्या, हा पहिला रॉड आहे, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1, याची लेंथ आहे L1. याच्या सिरीजमध्ये इथे दुसरा रॉड लावला, या दुसऱ्या रॉडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2 आणि याची लेंथ आहे L2, ओके. आता काय होणार, जर तुम्हाला टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल तर दोन रॉडच्या रेजिस्टन्सची सम करावं लागणार. सो RS सिरीज रेजिस्टन्स इक्वल टू काय करणार, R1 प्लस R2 आहे ना. मला सांगा RS रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, के अपॉन रेजिस्टन्सचा फॉर्म्युला के अपॉन एक्स अपॉन के. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, एक्स अपॉन के. एक्स म्हणजे काय लेंथ आणि के म्हणजे त्या मटेरियलवर डिपेंड असते, दॅट इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी.
थर्मल कंडक्टिव्हिटी के इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. तो लिहायचं राहिलं की कुठेतरी आपण लिहून टाकू की या केसमध्ये जो के आहे इथे जो के आहे वेअर के इक्वल टू थर्मल कंडक्टिव्हिटी. केला काय म्हणतात? यस, थर्मल काय कंडक्टिव्हिटी. वेअर के इज थर्मल कंडक्टिव्हिटी. तर इथे मला सांगा आता इथे आर एसच्या जागी काय करणार तुम्ही? टोटल लेंथ अपॉन काय करणार? तुम्हाला टोटल लेंथ अपॉन आर एसला तुम्हाला काय करता येणार? यस, टोटल लेंथ एक्स अपॉन काय करणार? के इंटू ए. पण जर एरिया सारखा असेल तर तुम्हाला एक करता येणार. तर आपण काय करू? दोन्ही एरिया कसे घेऊ? सारखे घेऊन टाकू. दोन्ही रॉडचे एरिया सारखे घेऊन टाकू. फक्त काय केलं, पहिल्या रॉडची लेंथ किती आहे? L1. दुसऱ्या रॉडची लेंथ किती आहे? L2. याचा के किती आहे? K1. याचा के किती आहे? K2. एरिया सारखे असल्याशिवाय होणार नाही. इथे एक्स अपॉन के इक्वल टू इथे काय करणार? L1 अपॉन K1 इंटू ए. इथे काय करणार? प्लस L2 अपॉन K2 इंटू ए. ए काय झाला? कॅन्सल. मला सांगा एक्स बरोबर काय असेल? L1 प्लस L2, कारण की एक्स टोटल लेंथ आहे ना. सो L1 प्लस L2 अपॉन काय लिहिता येणार? के. ए तर झाला कॅन्सल. इथे काय करणार? L1 अपॉन K1 प्लस इथे काय करणार? L2 अपॉन K2. यावरून तुम्हाला काय काढायचं आहे? के काढायचं आहे. कसं करायचं ते समजलं पाहिजे. दोन सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवाले रॉड कसे जोडलेले आहेत? सिरीजमध्ये. मग टोटल लेंथ ज्याला आपण एक्स म्हटलेला आहे, एक्स इक्वल टू काय असणार? L1 प्लस L2. म्हणून आर एस बरोबर काय करणार? R1 प्लस R2. तर आर एस काय असणार? एक्स अपॉन के. आणि R1 काय असणार? L1 अपॉन K1 आहे. R2 काय असणार? L2 अपॉन K2 आहे. ए काय होणार? कॅन्सल. एक्सच्या जागी काय लिहायचं? L1 प्लस L2. तुम्हाला काय काढता येईल? के काढता येईल. टेक्निक समजलं? बरोबर आहे. असं हे केव्हा वापराल? वेन रॉड्स आर कनेक्टेड इन सिरीज. समजा रॉड पॅरललमध्ये जोडले. हा पहिला रॉड जोडला, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल A1, लेंथ असेल L1. दुसरा आणखी एक रॉड जोडला, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल A2 आणि लेंथ तर तेवढीच घ्यावं लागेल सारखी. वेगवेगळी पण असू शकते. लेंथ तुम्ही काय घेतली? समजा L2. हे दोन रॉड मिळून किती हीट फ्लो करतील? तर इथे काय करणार? 1/RP इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. ओके. आता इथे लेंथ सेम घेतली तर करता येणार. मग समजलं का? टोटल रेजिस्टन्स जसा आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये काढला इथेही तसाच काढावा लागेल. तर सिरीजमध्ये जोडले असतील तर रेजिस्टन्सची काय करायची? सम. आणि पॅरललमध्ये जोडले असतील तर 1/RP इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर वेगवेगळाही असेल तर तुम्ही R1 वेगळा काढायचा, R2 वेगळा काढायचा आणि त्यांची काय करायची? सम करायची. तर जे टेक्निक तुम्ही सिरीज आणि पॅरललसाठी इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरलं तेच टेक्निक तुम्हाला सिरीज आणि पॅरललसाठी इथेही वापरायचं आहे. एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का? ओके. याच्या व्यतिरिक्त इथे काही नाही आहे. पण तुम्हाला समजा काही डायमेन्शन्स विचारतील, थर्मल कंडक्टिव्हिटीचे डायमेन्शन्स विचारतील तर ते तुम्हाला काढता आले पाहिजेत. मला सांगा आता आपण काय लिहिलं होतं? इकडे पहा. आपण काय स्टडी केलं? काय तयार केला होता? हीट करंट. हीट करंट म्हणजे काय असणार? मला इथे असं लिहिताना काहीच दिसत नाही. ओके. तर हीट करंट काय असणार? Q/T. सो हीट फ्लोईंग पर युनिट टाईम इक्वल टू काय लिहिलं आपण? K इंटू ए इंटू T2 मायनस T1 अपॉन एक्स अपॉन एक्स. ओके. तुम्हाला म्हणतील हा जो के आहे, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ के. डायमेन्शन्स ऑफ के. केचे डायमेन्शन्स काढायचे आहेत किंवा केचं युनिट काढायचं. युनिट अँड डायमेन्शन. तर पहिलं काय लिहू आपण? युनिट ऑफ के. केचं युनिट कसं करणार? यावरून जर के तुम्ही तयार केला तर के बरोबर काय लिहिता येणार? म्हणजे हा वरते काय येणार? Q/T किंवा असं असे लिहिलं तरी चालेल. QX अपॉन इथे हा टी, इथे ए इंटू T2 मायनस T1. आता मला सांगा क्यू एस आय युनिट पाहिजे आपल्याला. एस आय युनिट पाहिजे तर क्यू काय आहे? हीट. हीटचं युनिट जूल. म्हणजे एक प्रकारचं ते वर्क आहे ना. मग याला काय लिहिणार? वर्क. किंवा पहिले युनिटच लिहू आपण एस युनिट. त्याचं युनिट काय येणार? जूल. डिस्टन्सचं युनिट काय येणार? मीटर. आपण टाईमचं काय येणार? सेकंड. एरियाचं काय येणार? मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचरमधला डिफरन्स केल्विन. हा मीटर आणि स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे काय येणार? जूल पर मीटर पर केल्विन पर सेकंड किंवा जूल पर सेकंड पर मीटर पर सेकंड पर केल्विन. समजलं का? कशाचं युनिट आहे? एस आय युनिट ऑफ के. काही डाऊट? तुम्हाला म्हटलं डायमेन्शन्स ऑफ के, तर युनिट काढलं. तुम्हाला काय काढायचं आहे? डायमेन्शन्स ऑफ
केचे डायमेन्शन काढायचे आहेत. मग केचा तुम्ही बघा, तो त्या फॉर्म्युलाकडे तुम्ही जाऊच नका, वेगवेगळं काढा. आपल्याला हीट फ्लो माहीत आहे, क्यू बाय टी. बघा मी पाठ नाही केला आहे आणि तुम्हालाही पाठ नाही करायचा आहे. हीट फ्लो क्यू बाय टी कशाला प्रोपोर्शनल आहे? एरियाला प्रोपोर्शनल आहे. म्हणून काय लिहिलं आपण? एरिया टेम्परेचर डिफरन्सला प्रोपोर्शनल आहे, T2 - T1, आणि डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट. समजलं का? समजत आहे? आणि यावरून तुम्हाला केचे काय काढायचे आहेत? डायमेन्शन. मग के बरोबर लिहिताना तुम्ही काय लिहिणार? क्यू इंटू एक्स अपॉन टी इंटू ए इंटू T2 - T1. आता बघा मी डायमेन्शन काढताना काय करत असतो आपण? क्यू काय? हीट. हीट इज द फॉर्म ऑफ वर्क. मग तुम्ही याला काय लिहिणार? वर्क इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन, मी समोर लिहितो, यालाच काय करणार तुम्ही? वर्क इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टी इंटू ए इंटू T2 - T1. ओके. मग नंतर पुढे काय करता येणार? वर्कला काय लिहिता येणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहिता येणार? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. हे कशा जागी लिहिलं? वर्कच्या जागी इंटू डिस्प्लेसमेंट. बघा एस ए डिस्प्लेसमेंट आहे आणि एक्स ए डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्सच आहे. अपॉन टी इंटू ए इंटू काय करणार? T2 - T1. आता लिहा युनिट. एमचं युनिट मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, डिस्टन्सचं युनिट मीटर, खाली टाईमचं युनिट सेकंड, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टेम्परेचरचं युनिट केल्विन. सिम्प्लिफाय करा. मीटर स्क्वेअर हा आणि हे 2 मीटर काय झाले? कॅन्सल. म्हणजे काय झालं? के जी वरतं मीटर अपॉन खाली सेकंड क्यूब आणि केल्विन. आता लिहायचे आहेत डायमेन्शन. बस सहज लिहिता येतात डायमेन्शन्स. ते जे टेक्निक आहे ना, फॉर्म्युला वगैरे वापरून ते वरते क्यूचे डायमेन्शन्स लिहितील तसं नाही करायचं. आपल्याला युनिटवरूनच लिहायचे आहेत. आणि यावरून तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटीचे सहज डायमेन्शन्स लिहिता येतात. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाईम -3, केल्विन म्हणजे टेम्परेचर थीटा -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. तुम्ही सांगा तसे थोडे लक्षात राहू शकतात. कळलं का? म्हणून सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला काय? हीट. बघा तो अजूनही माहिती कोणाच्या डोक्यात किती गेला मला माहिती नाही. हा फॉर्म्युला लिहिताना डोळ्यासमोर डायग्राम घ्या. हा आहे रॉड, याचं एक एंड काय केलं तुम्ही? हॉट. याच्या खाली मेणबत्ती लावली. मेणबत्ती लावल्यामुळे हॉट एंड कडून कोल्ड एंडकडे हीट काय होऊन राहिली? फ्लो होऊन राहिली. इथलं टेम्परेचर किती आहे? θ1. इथलं टेम्परेचर किती आहे? θ2. हीट करंट म्हणजे हीट फ्लोईंग पर युनिट टाईम. सगळ्यात महत्त्वाचा हा कशाला प्रोपोर्शनल असतो? टेम्परेचरमधल्या डिफरन्सला. θ1 - θ2. हॉटमधून कोल्ड मायनस करा, हॉटमधून कोल्ड. इट फ्लोज फ्रॉम हॉटर एंड टू कोल्डर एंड. आपण काय केलं ते T2 - T1, पण T2 काय झाला मग? हॉट, आणि T1 काय झाला? कोल्ड. एवढं लक्षात ठेवा. हॉटमधून कोल्ड मायनस करा. आणि एक्सला काय असेल? त्या रॉडच्या लेंथला काय असेल? इनवर्सली प्रोपोर्शनल. एरियाला काय असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इक्वल करायचं असेल तर इक्वल टू काय करा? के. समजलं का? म्हणून हीट करंट जो आहे तो टेम्परेचरमधल्या डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्या रॉडच्या लेंथला इनवर्सली प्रोपोर्शनल, त्या रॉडच्या एरिया क्रॉस सेक्शनला बस एवढं समजलं की समजलं. कशाला त्याचा फॉर्म्युला पाठ करायची गरज? समजून राहिलं का तुम्हाला? मला प्रोपोर्शनॅलिटी लक्षात आली पाहिजे. कधी कधी काय म्हणतात? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट. बघा हे टेम्परेचर बुक्समध्ये असं म्हटलेलं असेल, असं नाही सांगितलं असेल. बुक्समध्ये म्हटलं असेल इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर ग्रेडियंट. बरोबरच आहे. T2 - T1 टेम्परेचर ग्रेडियंट अपॉन एक्स. समजलं का? पॉईंट क्लिअर झाला? एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला हीट करंटवरचं कुठलाही प्रॉब्लेम सहज सोडवता येईल. फक्त तुम्हाला बरोबर जे सोल्युशन्स आहेत थोडे मनापासून मन लावून वाचावं लागतील. काही प्रॉब्लेम जाणार नाही. चालेल. तर इथे हीट करंटवर म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज जो आहे तो आपला चॅप्टर जवळपास पूर्ण झाला. आणि काही पॉईंट्स आणखी पण जसं ह्या चॅप्टरमध्ये 11वीचं जर तुम्ही बुक पाहिलं तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग इथे घेतलेला आहे. पण आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग रेडिएशनमध्ये स्टडी केला. बरोबर आहे. मग तेच ते आहे. ते परत रेडिएशनमधलं आपण इथे काही स्टडी करणार नाही. ठीक आहे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? तर यावरचा एक DPP मी तुम्हाला देतो. 5 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे आणि तो DPP तुम्हाला आज सोडून पाहायचा आहे. उद्या त्या DPP मधल्या डिफिकल्टीज आपण सॉल्व करून संडेला, लक्ष द्या, संडेला सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, KTG, ऑसिलेशन, रेडिएशन पण नाही पाहिजे.
नाही पण टाकून द्यायचं ना KTG आणि तू म्हणाल तर ठेवतो सांगा. तर ह्या सर्व चॅप्टरवर टेस्ट राहील. ठीक आहे. आणि बरोबर टाईम लावून सोडवायचे आहे. थोडा टाईम जास्त लागला तरी चालेल, कारण की टाईम मॅनेजमेंटला अजून थोडासा वेळ आहे, पण खूप जास्त वेळ नाही लागला पाहिजे, है ना. 1 तासाच्या वेळ तर लागणं बिलकुल चुकीचं आहे. तसंही पहा, लक्ष द्या इकडे, एका चॅप्टरवर टेस्ट असते ना तिची डिफिकल्टी लेवल जास्त असते. जेव्हा 2-3 चॅप्टरवर टेस्ट होते तिची डिफिकल्टी लेवल कमी कमी होत जाते. जेव्हा बघा एक चॅप्टर घेतला तर त्याच्यामध्ये ना अर्धे क्वेश्चन डिफिकल्ट असू शकतात, पण एंटायर पेपर घेतला ना तर ना 5-6-10 क्वेश्चन डिफिकल्ट येतील, हार्डली 40 तुम्हाला सोसो लेवलचे येतील. सोसो म्हणजे असं नका विचार करू की एकदम लेवल कमी असेल म्हणून. बरोबर आहे, कळलं का तुम्हाला? बिनधास्त पेपर सोडवायचा आहे. फॉर्म्युले वगैरे DPP जेवढं तुम्हाला रिवाईज करता असेल तेवढं रिवाईज करून यायचं आहे. संडेला ही टेस्ट राहील. ठीक आहे. तर रेकॉर्डिंग ऑफ करून द्या तेवढे.